तर मग नमस्कार मंडळी, क्रिकेट विथ भूषणवर पुन्हा एकदा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज बऱ्याच गोष्टी नाही का झाल्यात, ज्या की मागच्या एक वर्ष म्हणू शकतो ना, बरोबर आहे. राहुल द्रविड गेल्यापासून काही नीट होतच नव्हतं, पण मग आज जरा हद्दच झालेली. ठीक आहे, द्रविड होता तोपर्यंत असं म्हणू शकतो की थोडीफार इज्जत, लाज, शरम आपली काय असेल नसेल ती थोडीफार उरलेली होती इंडियाची, आणि तेवढी इंडियाने बिल्ड केलेली होती इज्जत वगैरे. ठीक आहे, पण मग ज्या वेळेस द्रविडनी कोचिंग सोडली, द्रविडला सॅक करण्यात आलं कोचिंगवरनं वगैरे, निघला द्रविड, गंभीरला कोच करण्यात आलं. ह्या सर्व गोष्टींना आहे ना, एक वेगळंच उदाहरण येऊन गेलं की इंडिया कुठल्या कुठे होती आणि कुठे होऊन पोचली. इंडिया भारतामध्ये जे स्वतः घरच्या सिरीज हारत नव्हती आतापर्यंत, त्या गोष्टी पण व्हायला लागल्या. एकदा दोनदा झाल्यात, सगळ्यांनी मान्य करून घेतलं की 10-1 वर्षात एखाद 2 वेळेस हारलेलं ठीक आहे, काही वाटत नाही. पण ह्या गोष्टी पुन्हा पुन्हा व्हायला लागल्या. जरा विचार करा की म्हणजे कुठल्या कुठे गोष्ट पुसून गेली नाही का, जे पुन्हा पुन्हा. ह्याच सर्व टॉपिकवर मला आहे ना आज बोलायचं आहे. आज कोणाला सोडायचं नाही, आपण सर्वांना घेऊया. हां, स्मृतीचा काय विषय नव्हताच का तू स्मृतीच्या विषयाला? ठीक आहे, आपण बोलूया, स्मृतीच्या विषयी पण बोलू. तर महत्त्वपूर्ण आजची टेस्ट झालेली मित्रांनो. तर टेस्टमध्ये म्हणजे माहितीच होतं तुम्हाला, काल जसं स्कोअर कार्ड दाखवलंच होतं मी, तुम्ही पण बघितलेलं असेल, सर्वांनाच माहिती आहे काय झालं काय नाही. काही नवीन नाही आहे आतमध्ये की 140वर टीम इंडिया ऑल आऊट होऊन गेली. सगळ्यात लाजिरवाणा पराभव होता 408 रनाचा. 400 रन आहे ना, दोन्ही इनिंग मिळून सुद्धा होत नाही, नाही का काही वेळेस. आता ऑस्ट्रेलिया आणि कोणाची झाली, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडची मॅच झाली ॲशेस. त्या ॲशेसमध्ये दोघं टीमांची मिळून काहीतरी ऑलमोस्ट काहीतरी 500-600 रन होते रे. आणि इथं यांनी एका इनिंगमध्ये 450, दुसऱ्या इनिंगमध्ये 260. म्हणजे प्रॉपर ठोकून दिली आपली, काहीच ठेवलेली नाही आहे. म्हणजे थोडीफार पण म्हणतो ना, थोडीफार काही आपली होती नव्हती वगैरे. 408 रनचा लॉस कशाला म्हणतात यार? 408 रन म्हणजे म्हणजे आतापर्यंत कसं व्हायचं माहिती का, एक विराट कोहलीचा एक आहे ना फॉर्मॅट होता, मी थोडंसं डिकोड करायचा प्रयत्न केला, असं वाटलं मला थोडंसं की असं काही होतं विराटचा फॉर्मॅट नाही का. टॉस जिंकायचा, समोरची टीम येऊन समोरच्या टीमला पहिले तर पिच समजायचं नाही नक्की कसं राहील, कारण आपण तेव्हा रिव्हील नव्हतं करून देत की आपण स्पिनिंग ट्रॅक घेतो आहे का फास्ट बॉलिंग ट्रॅक घेतो आहे. ठीक आहे, मग त्यावेळेस विराट कोहली काय करायचा, टॉस जिंकून जायचा. होप म्हणजे मोस्टली टॉस जिंकून जायचो आपण इंडियामध्ये. टॉस जिंकल्यावर इंडिया काय करायची, बॅटिंग घेऊन घ्यायची. इंडियाने बॅटिंग घेतली काय, इंडिया स्कोअर करायची 400 रनाच्या आसपास. ठीक आहे, 400 रनाच्या आसपास स्कोअर झाला, त्यानंतर मग इंडिया करायची डिक्लेअर. आणि तेव्हा इंडियाचे ऑलमोस्ट 5 ते 6 बॅट्समन आउट व्हायचे. असं नाही की सगळेच एकदा आउट होऊन गेले वगैरे, असं नाही. जे 5-6 जरी झाले, इंडियाला वाटलं की 400 रन एकदम सफिशियंट आहे, इंडिया डिक्लेअर करून द्यायची. आणि त्यानंतर समोरची इनिंगला उतरवायची, समोरची इनिंग उतरायची समोरची टीम बॅटिंगला, आणि त्यानंतर समोरच्या टीमला एकदम नाही का जी घाबरवून द्यायचं. आणि त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी यायच्या इथं, आणि होऊन काय जायचं की समोरची टीम पहिलेच घाबरून जायची, आणि त्या प्रेशरमध्ये समोरचा स्कोअर कार्ड बघूनच फाटून हातात यायची समोरच्या टीमची. ठीक आहे, मग तिथं समोरची टीम मात खाऊन घ्यायची, तिथं लीड भेटून जायची इंडियाला. मग ते लीडवर परत इंडिया फॉलो ऑन देऊन द्यायची, नाहीतर मग परत बॅटिंगला यायची, मोठा स्कोअर करायची. आणि लास्ट इनिंगमध्ये 4थ्या दिवशी 5व्या दिवशी स्पिनिंगमध्ये अश्विन अण्णा आणि जडेजा होता आपल्याकडे. जडेजा आहेच, पण मग अश्विन अण्णा गेलेला आहे. तर जडेजा आणि अश्विन दोघं स्पिनिंगमध्ये एकदम माहिर होते, मास्टर होते. दोघं जण जी समोरची टीम पूर्ण घेरून घ्यायची, म्हणजे समोरच्यांना बोलायचा म्हणजे शब्द पण दोन निघू द्यायचे नाही. आणि आज एक वेळ आली की जे आपल्याकडे तसे स्पिन बॉलरच नाही उरलेले आहेत की ते डॉमिनेट वगैरे करू शकतील वगैरे ह्या गोष्टी. जडेजा एक उरलेला आहे, पण जडेजा किती दिवस उरलेत रे अजून. त्यामुळे 140वर म्हणजे साऊथ आफ्रिकेने ती ट्रिक वापरली यावेळेस की मोठा स्कोअर करून दिला, 490च्या आसपास, 500 रनाच्या आसपासचा हा स्कोअर केला. त्याच्यानंतर पुढच्या इनिंगमध्ये इंडिया बॅटिंगला आली 201.
इंडियाला तो प्रेशरच झेलता नाही आला इथं. आणि परत 260वर पुढची इनिंग आली 260वर. इथं तर त्यांचं कोच तुम्हाला काल पण म्हटलं, तो काय म्हटला, ग्रोवल म्हणजे काय असतं, म्हणजे आम्हाला आमच्यासमोर टीम इंडियाने लोटांगण घातलं पाहिजे. अरे काय यार, तुम्हाला म्हणजे नाही का, आम्ही तुमच्यासमोर लोटांगण घालावं एवढी काही तुमची नाही घाल लायकीच म्हणतो मी, डायरेक्ट लायकीच नाही तुमची, की तरी पण आम्ही असं एक एक अशा लेवलवर नाही का, इंटरनॅशनल लेवलवर आहे थोडंसं बोलणं ॲज अ कोच आणि कॉन्फरन्समध्ये बोलणं हे थोडंसं चुकीचं होतं. की डायरेक्ट त्यांनी बोललं इंडियाने म्हणजे लोटांगण घातलं पाहिजे असं काहीतरी शब्द वापरलेला त्यांनी, नाही वापरला पाहिजे. की पण मग तेंबा बहुमा त्या गोष्टीवर काय बोलला, की मी आज सकाळीच ऐकलं, म्हटलं की असं आमचा कोच बोलला की ग्रोवल वगैरे असं काहीतरी शब्द वापरला. पण मग तो म्हणतो की माझ्या मते असं नको व्हायला, असं ठीक आहे झालं, पण मग समोरच्या टीमकडनं पण अशीच काही गोष्ट घडण्यात आली तेव्हा कोणी काही बोललं नाही, तेव्हा सगळ्यांनी हसण्यावारी घेऊन घेतलं. म्हणजे तेंबाबाऊच्या कानावरती शब्द गेले असतील बहुना, म्हणजे बहुना शब्दाचा म्हणजे एकदम मनावर घेऊन घेतली का काय यांनी गोष्ट. तर मित्रांनो, जयस्वाल आणि केएल दोघांनी काल एकदम सरेंडर करून दिलेलं होतं. नंतर साई सुदर्शन बाईला सांगा तू IPLच खेळ, तू नको येऊ इथं, इथंच खेळू नकोस तू. 139 बॉलमध्ये 14 रन केले, ठीक आहे मॅच जिंकवायची होती, काही इंटेंट होता, पूर्ण खेळून गेला असता बाई. असे बी तू रन नाही केले, तसे पण नाही केले, अजून बॉल खेळून गेला असता. कुलदीप यादव 38 बॉल पास, कुलदीपकडनं कायच अपेक्षा करू यार, कुलदीपकडनं नाही अपेक्षा, जाऊ द्या. नंतर ध्रुव जुरेल भाईचा एकदम म्हणजे वाटलं होतं की दोन डबल म्हणजे दोन्ही इनिंगमध्ये सेंचुऱ्या ठोकून आलेला आहे, ठीक आहे. वाटलं होतं की काहीतरी वेगळं करून जाईल वगैरे, खरंच वेगळं करून गेला, फक्त इंडियाची लागून गेली ती गोष्ट वेगळी. रिषभ पंत कॅप्टन होता, पण मग कायच बोलायचं नाही का, पहिलीच मॅच होती कॅप्टनची, प्लेअरची तर फर्स्ट नव्हती ॲज अ प्लेअर. रवींद्र जडेजा अलोन वॉरियर, जडेजा एकटा पडून गेल्या पूर्ण टीममध्ये, एकटा येतो रन घेतो विकेट काढतो, येतो रन काढतो विकेट घेतो. 54 रन केले मित्रांनो ज्यांनी. वॉशिंग्टन सुंदर 44 बॉल 16. नंतर नितीश कुमार रेड्डी, मी काय म्हणतो, तू आहेच का बरं भाऊ इथं, तू म्हणजे नसलाच ते तरी बरं आहे, तू फक्त ते ऑस्ट्रेलियामध्ये MCGमध्ये शतक ठोकलेलं बस, त्यानंतर तू दिसलेलाच नाही आहे. एका भावाने कमेंट केलेली, ऋतुदादा प्लेइंग 11मध्ये राहील का उड्या मॅचच्या, सांगतो गंभीर यायच्या अगदी, रोहित पण चांगला करत होता बाई. खरंच, अरे रोहित चांगला नव्हता करत असं थोडी आहे. अरे असं नाही की आता पण प्लेयर्स खराब करतायत, ठीक आहे, प्लेयर्सला तो कॉन्फिडन्सच उरलेला नाही प्लेयर्समध्ये, की प्लेयर्स त्या कॉन्फिडन्सने जातील खेळतील. याच्यातला कोणता प्लेअर खराब आहे सांग बरं, एक सुद्धा सांगणार नाहीस तू. पण मग इथं काय होतं आहे, यांना कोणालाच ॲश्युरन्स नाही आहे की आम्ही खेळू. म्हणजे आता ठीक आहे, KL आणि यशस्वी जर सोडला ना, तर इथं खालच्यांना एकाला पण माहीत नाही आहे की आमची जागा फिक्स आहे. जसप्रीत बुमराह सांगू शकतो फक्त, मला हे टेस्ट खेळवतील, मी सगळ्या मॅचेस मला खेळायला लावतील, कारण की यांच्याकडे बॉलिंग घेणार हे नाही आहे. म्हणून मग नाहीच इथं त्यांच्याकडं असं ॲश्युरन्स राहतो ना एक, की ठेवतील, जागा बदलणार नाही, ह्या गोष्टी त्या इथं नाहीच आहे काही. लीडर नाही आहे असं. तेंबा तेंबा खरंच लीडर आहे असेल. तेंबाबद्दल काय म्हणतोस, तेंबाबद्दल काय म्हणायचं, तेंबा खरंच लीडर आहे. इथं मोठा लॉस झाला मित्रांनो. आणि मार्को जॉन्सननी, याचं त्या IPLमध्ये यान्सन म्हणता ना, ते यान्सनची सवय पडली, जॉन्सन याचं नाव काहीतरी. नंतर याने 1 विकेट घेतली. आणि सायमन हार्मर भाऊचं वय काहीतरी 36 चालू आहे, याला डायरेक्ट 6 विकेट. केशव महाराज 2, सेरन मुत्तुस्वामी 1. मस्त भाई, वेल डिझर्व विक्ट्री फॉर साऊथ आफ्रिका मित्रांनो. तर जो किल्ला होता
किल्ला म्हणू शकतो, जो फॉर्ट्रेस रचलेला होता रोहित शर्मा विराट कोहलीच्या अंडरमध्ये. ज्यावेळेस आहे ना विराट कोहलीला टेस्ट टीम भेटली, त्या टेस्ट टीमची रँकिंग काय होती माहिती आहे? 7. ती टेस्ट टीमची रँकिंग 7 होती आणि त्या रँकिंगपासून विराटने त्या टीमला आणलेलं किती नंबरवर? 1 नंबरवर. आणि ती असं नाही की नुसतं आणून सोडून दिली, त्याने प्रॉपर सेट करून ठेवलेली होती टीम. काहीच गरज नव्हती हलवायची टीम, यांनी पूर्ण टीम हलवून टाकली या माणसाने. म्हणजे यांच्यासारखे न्यूझीलंड आणि साऊथ आफ्रिकेसारखे वाले येऊन पण म्हणजे नाही का मारून जाऊ राहिले. आतापर्यंत ठीक होतं नाही का, की म्हणजे इथं जर ऑस्ट्रेलिया राहिली असती ना यांच्या दोघांमध्ये, तर मी समजलं असतं. ऑस्ट्रेलिया येऊन कुठे पण डॉमिनेट करून जाते, ती गोष्ट वेगळी आहे. आपण ऑस्ट्रेलियात जाऊन पण डॉमिनेट केलेलं आहे, पण मग हे दोघं डॉमिनेट करून गेले. आता फक्त आता एवढंच बघायचं बाकी आहे की बांगलादेशसारखी टीम, श्रीलंकेसारखी टीम येऊन पण इथं आपल्याला टेस्टमध्ये मात देऊन जाईल. विराट कोहलीला ती 7 नंबरला असलेली टीम भेटली होती. टेस्ट टीम म्हणजे आपल्या टीमची रँकिंग 7 होती आणि तिथून त्यांनी टीम उचलून डायरेक्ट नंबर 1वर आणून ठेवली. तेव्हा कोणी असं म्हटलेलं नाही की तिथं कोणी प्लेयर्स वगैरे. तेव्हा अजिंक्य रहाणे पण यंग होता, चेतेश्वर पुजारा पण यंग होता, ईशांत शर्मा पण यंग होता, उमेश यादव पण यंग होता, मोहम्मद शमी यंग होता, अश्विन यंग होता, रवींद्र जडेजा यंग होता. त्यांनी उचललीच ना त्या माणसाने टीम. कोच एकदम आपले जे सर लोक असतात ना, मार्गदर्शक, तोच जर तगडा राहिला ना तर विषयच राहत नाही भाई. म्हणजे तालमीतनं निघणारा प्लेअर पक्का कधी असतो? जेव्हा त्याचा वस्ताद एकदम तगडा असतो नाही का. वस्तादच एकदम लोचूपुचू राहिला तर टीम असं काही होतं नाही काय. खालचा पिक्चर पाहून घ्याई, काय बोलावं यार. म्हणजे नाही का एक इगो नाही का स्वतःच्या याच्यासाठी. थोडं पण या माणसाला लाज वाटली नाही, काही वाटली नाही या गंभीरला. हा सरळ येऊन काय म्हणतो गंभीर, याला कॉन्फरन्समध्ये विचारण्यात आलं लॉसबद्दल काय बोलशील, तर यांनी सांगितलं की मी एशिया कप जिंकलेलो आहे, मी तोच व्यक्ती आहे ज्यांनी एशिया कप जिंकला आहे, मी तोच व्यक्ती आहे ज्यांनी इंग्लंडमध्ये टेस्ट सिरीज ड्रॉ केली. अरे लय मोठं काम केलं का तू टेस्ट सिरीज ड्रॉ करून. टेस्ट सिरीज ड्रॉ आतापर्यंत पण होत होत्या, तू जिंकला असता ती गोष्ट वेगळी होती. आणि एशिया कप जिंकणं मोठी होती त्या भिकारिस्तानसमोर, ज्याची अजून आपल्याला ट्रॉफी पण भेटलेली नाही आहे. नको ती ट्रॉफी आपल्याला, त्या भिकारिस्तानसमोर जिंकलेली ट्रॉफी व्हायची आपल्याला. कायच लावलंय नाही का म्हणजे. आणि अजून काय म्हणतो चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. अरे तू चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली ना, ती चॅम्पियन्स ट्रॉफीची टीम तुला भेटली होती. तू चॅम्पियन्स ट्रॉफी तू नाही जिंकलायस म्हणा. तू समज तुझा पूर्ण टेन्युअर म्हणजे असं जे कालावधी होता तो 1 वर्षाचा झाला असता आणि मग जाऊन कोणी म्हटलं असतं मग ठीक होतं नाही का. तुला फक्त म्हणजे त्याच्यानंतर काहीतरी ODIs खूप कमी भेटल्यात आणि त्याच्यात जाऊन ते टीम फिक्स होती पूर्ण. म्हणजे रोहित शर्मा, विराट कोहली, तर श्रेयस अय्यर पीक फॉर्मला होते सगळे. असं म्हणू आम्हाला तर माहितीच होतं आम्ही चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारच आहे. आम्ही डायरेक्ट तिथं विराट कोहली, रोहित शर्मा सारखे प्लेयर्स तिथं होते, श्रेयस अय्यर सारखा तिथं प्लेअर होता. आम्हाला तिथं कन्फर्म ॲश्युरन्स होती की आम्ही तिथं टीम जिंकणारच आहे आमची. आणि तू म्हणतोस काय आतापर्यंत काय म्हणायचं, हा क्रेडिट. भाई आता तू क्रेडिट घेऊन चाललायस, तू ऑन मीडिया मागू राहिलास क्रेडिट. थोडंसं काहीतरी वाटू दे. म्हणजे मीडियासमोर म्हणतोयस तू की क्रेडिट. अरे काय लावलं यार गंभीर खरंच. म्हणजे म्हणजे मला मी होतो म्हणून एशिया कप जिंकला, मी होतो म्हणून इंग्लंड सिरीज ड्रॉ झाली, मी होतो म्हणून चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. अरे तू होतास म्हणून ती रोहित आणि विराट रिटायर झाले, तू होतास म्हणून तो अश्विन अण्णा रिटायर झाला. हे नाही सांगत का. तू होता म्हणून आपण 15 वर्षानंतर टेस्ट सिरीज हारलो, व्हाईट वॉश भेटला, न्यूझीलंडकडून व्हाईट वॉश भेटला. काय राव नाही का. जे तू होता म्हणून त्या या भिकाऱ्या यांच्याकडनं 3चा लॉस, यांच्याकडनं 2चा लॉस, व्हाईट वॉश डायरेक्ट.
आतापर्यंत टीम इंडिया समोर व्हाईट वॉश देत होती, आता आपल्याला व्हाईट वॉश बसायला लागले. अरे व्हाईट वॉश काय, मी तर म्हणतो लॉसच नको भाई. अशी टीम आहे आपली, असे प्लेयर्स आहे आपल्याकडे, पण तू त्यांना एकदम कठपुतलीसारखं करून टाकलेस. तुला असं वाटतं की मी ज्याच्यावर बोट ठेवेल तोच प्लेअर खेळायला पाहिजे. नाही रे, ही टेस्ट टीम आहे. इथं प्लेयर्सला म्हणजे एक प्रॉपर प्लेअर लागेल. तुला ते IPLचे प्लेयर्स नाही लागणार जे फक्त 20 ओव्हर खेळतील, 20 ओव्हरमध्ये फक्त 2-4 ओव्हर खेळून जातील. नाही रे, या 2-4 ओव्हरने नाही गेम चालत हा. याला सांगा कोणी, याला आहे ना 2012मध्ये ना धोनीने काढलेलं ना ते बरंच होतं बाई. म्हणजे हा गेला आणि त्याच्यानंतर शिखर धवन वगैरे झाले होते वाटतं टेस्टमध्ये आलेले. मुरली विजय होता, पार्थिव पटेल होते. तुला काढलं ना भाई, ती काहीतरी एक चांगलीच गोष्ट असेल ती. काय यार नाही का, म्हणजे तू आहे ना गंभीर म्हणा असं, ठीक आहे, तुला काहीच म्हणत नाही भाई, असं बोलायला पण नाही पाहिजे. खूप मोठा आहेस तू नाही का. ॲज अ प्लेअर होता, ॲज अ कोच म्हणून तुझी इज्जत नाहीच की. अभिषेक शर्मानी जर 2024चा तो एक बॉल जर मिचेल स्टार्कचा जर डिफेंड करून घेतला असता ना, तर भाई तू आहे ना इथं रुबाबी नसता. हैदराबाद जिंकून गेलेली असती आणि KKR हारली असती, मग तुला इथं उभं बी नसतं केलं. मलाच कळत नाही ते की BCCIनी डायरेक्ट म्हणजे मेंटॉरपासून डायरेक्ट कोचवर आणून ठेवलं. राहुल द्रविडनी काय वाईट केलेलं होतं. कोच रवी शास्त्रीचं तरी ठीक म्हणू शकतो, याच्यावर जास्त ब्लेम्स आलेले होते की पाकिस्तानकडनं हरून गेलेला वगैरे अशा गोष्टी, नंतर WTC फायनल हरून गेलो असं म्हणू शकतो आपण. म्हणजे त्यांनी वाईट केलं होतं असं तर मी म्हणणार, मी तर कधीच म्हणणार नाही रवी शास्त्रीबद्दल. पण मग राहुल द्रविडबद्दल बी नाही म्हणणार. अरे तुम्ही त्याच्या फायनल म्हणजे तुम्ही T20 वर्ल्ड कप जिंकून गेलेली, ह्याच्यात काय शेंबूड. हां, ह्याच्यात एशिया कप जिंकलो आपण, ते भिकारिस्तानवाल्या ट्रॉफी जिंकून आहे ना, चॅम्पियन्स ट्रॉफी अजून याला म्हणायचं नाही का. टेस्ट सिरीज ड्रॉ केली, लय मोठे कामं केले म्हणा तू. अरे काय यार. काय म्हटलंय, इंडिया नेवर लॉस टू पाकिस्तान इन ODI वर्ल्ड कप, चॅलेंज ॲक्सेप्टेड. गंभीर आहे ना, असे काही नाही का, असे काही तीर घेतो की ज्याचा म्हणजे त्याला माहीत राहतं की हे गोष्ट झालेली नाही ना, आपण हे करून बघू. जी गोष्ट तुटलेलीच नाही आहे तिला जोडायला जातो हा माणूस का उगच. नंबर 3 तुमचा फिक्स होता, सगळ्या गोष्टी फिक्स होत्या, पण नाही ना, आम्हाला तोडायचंच होतं. मित्रांनो, रविचंद्र अश्विन काय म्हटलं बघा. ठीक आहे, रविचंद्र अश्विन म्हटलं 2012ला ज्यावेळेस सिरीज लॉस झाला आमचा इंग्लंडकडून, त्यावेळेस मी ठरवलं की याच्यानंतर जर टीम इंडियाचा होम टेस्ट सिरीज जर लॉस झाला, ठीक आहे, म्हणजे एखादी होम सिरीज जरी हारलो आपण याच्या पुढे, तर मी रिटायरमेंट घेऊन घेईल. हे मी माझ्या मनाशी ठरवलेलं होतं की काय, म्हणजे इंडिया 2012ला हारली, त्यानंतर पुन्हा जर इंडिया जर हारली याच्या पुढे होम सिरीज मी असेपर्यंत, तर मी रिटायरमेंट घेऊन घेईल. आणि झालं तेच, न्यूझीलंडकडनं हारलीन टेस्ट, अश्विन अण्णांनी रिटायरमेंट घेतलेली. यार याला म्हणतात प्लेअर. डोमेस्टिकवाले प्लेयर्स यांना उरलेले नाहीत का, काय वाटतं तुम्हाला. हनुमान विहारी ऑलमोस्ट 10,000 रन या माणसाचे, 49.81 50चा ॲव्हरेज आहे. अंकित बावणे महाराष्ट्राचा आहे, 8,300 रन 50चा ॲव्हरेज. तन्मय अग्रवाल, नाव बी माहीत नसेल कोणाला, याने काहीतरी मागे रन्स मारलेले 300 रन काहीतरी मारले होते वाटतं, सेंचुरी 300 रनच्या आसपास काहीतरी होते रन मारलेले त्यांनी सिंगल इनिंगमध्ये सांगतोय. 5,402 रन 45चा ॲव्हरेज. यश धोल 2,777 47चा ॲव्हरेज. रिंकू सिंग 3,677 59.30.
अक्षय वाडकर 4020 46चा ॲव्हरेज. रविचंद्रन समरन हे ठीक आहे रे, 1000-2000 रनवाले काहीच वाटत नाही रे. हे 9000वाला वेडा आहे, वेडा आहे अंकित. हे 5000वाला तन्मय अग्रवाल येडा आहे, रिंकूबाई येडे. सरफराज खान पूर्ण जे नाही का ओव्हरऑल जेवढं क्रिकेट होतं ना, डॉन ब्रॅडमन असं किती नाव होतं, ऐकलं असेल तुम्ही क्रिकेटमधलं, डॉन ब्रॅडमन. ठीक आहे, तो व्यक्तीचा ॲव्हरेज ऑलमोस्ट 100च्या आसपास होता. 100 होता राहिला लास्ट इनिंगमध्ये आऊट झाल्यामुळे. ठीक आहे, तर हा काही तसाच आहे सरफराज खान. याचा जेव्हा हा म्हणजे ना इंडियन पिचेसवर आहे ना, याला तोडच नाही आहे. याला आणि करुण नायर कुठे गेला? करुण नायर गायब झाला. करुण नायरचं नावच नाही या लिस्टमध्ये, असं कसं काय झालं? ठीक आहे, असो, करुण नायर सांगतो तुम्हाला मित्रांनो. करुण नायर तर नाही का, म्हणजे करुण नायर आणि हा का होम सिरीजमध्ये खेळत नाही आहे? तोड नाही ना यांना यार. बाबा इंद्रजित 6000 रन, 63चा ॲव्हरेज, याचा 52चा ॲव्हरेज, 8000 रन नेऊन फक्त यांना वॉटर वाईट होता याला आणि ऋतुराजला. पृथ्वी शॉ 5000 रन, पृथ्वी शॉ ठीक आहे फॉर्म. नारायण जगदीशन 3800, ध्रुव शोरे 5425, यश राठोड 2449. वाटोळं केलं यार या माणसाने सर्व. यांच्यातला प्लेअर का निवडत नाही आहे? यांच्यातला निवडून यायचा, तुमचा नंबर 3 पाहिजे, तुम्हाला तिथं खेळवा. एक अरे टेस्ट सिरीज जिंकण्यासाठी ना एक प्रॉपर हे लागतो नाही का, प्रॉपर प्लेयर्स लागतात तिथं. आणि ते प्लेयर्स असे हवे लागतात की जे तिथं जाऊन काहीतरी नाही का परफॉर्म करतील. परफॉर्म कधी करतात? जेव्हा प्रॅक्टिस करतात. प्रॅक्टिस कधी करतील? ज्या वेळेस त्यांना वेळ भेटेल. आणि वेळ कधी भेटतो? जेव्हा ते IPL वगैरे खेळत नाही. आणि IPL कोणते प्लेयर खेळत नाही? हेच जे डोमेस्टिकवाले आहे ना, हेच IPL खेळत नाही. यांच्यातले काही प्लेयर्स आहे ना, आता हनुमान विहारीसारखा झाला, अंकित बावणेसारखा झाला, नंतर हे असे काही प्लेयर्स आहेत ना जे IPL नाही खेळत ना, ह्या ना त्यांना स्पेशलिस्ट आहे. अरे हे प्लेयर सरफराज खान नाही खेळत IPL म्हणजे नाहीच आहे, म्हणजे घेत नाही. आता ती गोष्ट वेगळी आहे. अभिमन्यू ईश्वरन, नारायण जगदीशन तर आहेच. पण मग सांगतोय तुम्हाला की यांना घ्या ना, यांना काय प्रॉब्लेम आहे यांना घ्यायला? यांना घेतच नाही आहे. तुम्ही प्लेयर्स घेणारच नाही, त्यांना खेळवणारच नाही, तर तुमची कसं काय चालणार आहे? तुम्हाला प्रिपेरेशन लागतं. समोरची टीम ज्यावेळेस इंडियामध्ये येते ना, ती पूर्ण प्रिपेअर होऊन येते की कसं खेळायचं आहे, जी इंडियामध्ये पिचेस कसे असतील वगैरे सगळ्या गोष्टी. आम्हाला गरजच पडत नाही रे, आम्ही इंडियाचेच ना. तर मित्रांनो जाऊ द्या, ठीक आहे, काय बोलावं त्या माणसाबद्दल. रोहित शर्मा सुपरहिट शर्मा पुन्हा एकदा रँकिंगमध्ये फर्स्ट आलेला आहे मेन्स ODIमध्ये. त्या दिवशी त्याला डॅरी मिचेल टकले बाबा, डॅरी मिचेलनेच ओव्हरटेक केलं वाटतं. हां, पण आता पुन्हा एकदा नंबर 1 झालेला आहे रोहित शर्मा. परवाच्या दिवशी कालच केला लाईव्ह आपण, ब्रँड ॲम्बॅसेडर झालेला. आणि आजच्या याच्यात आता बघा सिनारिओ कसा झालेला. 9 गेममध्ये 7 गेम जिंकायचे WTC फायनलमध्ये जिंकण्यासाठी. ॲटलिस्ट म्हटलंय देवी 2 त्याच्यातल्या श्रीलंका विरुद्ध. ह्या श्रीलंकेमध्ये मॅचेस आहे शो, तिथं आपल्याला इंडियामध्ये जिंकायचे वांदे, तिथं कुठे श्रीलंकामध्ये पण. अरे ते घरी कोणी बी वाघ असतं रे, ती श्रीलंका घरी नाही जिंकू देत. न्यूझीलंडमध्ये तर आपले असेच पहिले लागून झालेले राहतात. न्यूझीलंडमध्ये जिंकणं सोपं राहत नाही. न्यूझीलंडमध्ये एक गोष्ट राहते, न्यूझीलंडवाले कधीच जिंकू देत नाही भाई घरी, लय वांदे करतात न्यूझीलंडवाले. आणि ऑस्ट्रेलियामधल्या ह्या 5 टेस्ट इंडियामध्ये राहतील. आणि इथं हागले म्हणजे संपलं. सगळ्यात पहिले तर या 5 जिंकाव्या लागतील तुम्हाला. न्यूझीलंडमध्ये ॲटलिस्ट एक मॅच तर कन्फर्म हारतील, इथं तरी 2 जिंकतील. 2-3 हे झाल्या म्हणजे किती झाल्या, 2-3 नंतर इथं 3 ना, म्हणजे तुम्हाला ॲटलिस्ट इथं 4 तरी मॅच जिंकावे लागतील. आणि ऑस्ट्रेलियासमोर 4
भाई काय काय केलं याने बघू आपण याचा रेकॉर्ड काही. तुम्हाला दिसतोय का? थोडा ब्लर होत असेल, नाही तो क्लिअर नाही, जाऊ दे. तेंबाबाईची कॅप्टनशिपमध्ये होम टेस्ट लॉस. अनिल कुंबळे 2016-17मध्ये 1 लॉस. रवी शास्त्री 17 ते 21मध्ये फक्त 1 लॉस. 4 वर्षात 1 लॉस फक्त. राहुल द्रविड 2021 ते 24 2 लॉस फक्त. आणि 2024 ते आतापर्यंत म्हणजे 1 वर्ष बी पूर्ण झालेलं नाही आहे. 1 वर्ष ठीक आहे समजा, 5 लॉस होऊन गेलेले. 5 लॉस. चड्डी काढून मारला पाहिजे याला, चड्डी काढून. साऊथ आफ्रिका प्लेड 8, won 2, drawn 2, lost 4. कसं काय यार. विराट कोहली 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 वी मिस यू कोहली. हे भिकारीस्तान आहे बा, पॉईंट्स टेबलमध्ये वर चाललं गेलं आपल्या. काय राव, किती पॉईंट झाले आपले? 48.15. India 2-0 defeat has seriously dented their chances of the making world. अरे बरोबर आहे ना भाई. 9 पैकी आपल्याला फक्त 9 पैकी 7 मॅचेस जिंकायच्या. सोपं आहे का? भिकारी स्थानवरती गेलं आपल्या. इंडिया ॲट होम सिन्स, जाऊ दे यार, दुःखदायक. जय श्री हनुमान केशव महाराज. 9 टेस्ट लेफ्ट. बघा बरं, 9 टेस्ट उरलेले आहे. त्यामध्ये 2 वर्सेस श्रीलंका, इन श्रीलंका. श्रीलंकेमध्येच 2 मॅचेस आहे अजून. न्यूझीलंडच्या न्यूझीलंडमध्येच 2 अजून. 5 ऑस्ट्रेलिया सोबत आहे आणि त्या बी इंडियामध्ये. इफ 7 आउट ऑफ 9% इज 62.96%. आणि इफ इंडिया 8 देन पर्सेंट इज 68.52. 7 ते 8 मॅच जिंकायच्या 9 पैकी. या प्रिन्सेस आणि या दोघांना बाजूला केलं पाहिजे. दाढीवाले लोक, बिना दाढीचे लोक पटतच नाही साले. भाई, you don't need to talented cricketers to play test cricket. We need of characters, we limited. अरे यार, अजून पोस्ट पाहिजे स्पोर्ट्स किड्याच्या. अश्विन भाईंचं पटलं मला भाई बोलणं. उद्या WPLचं ऑप्शन आहे मित्रांनो. Calm seas don't teach you how to steer. It's storm that forgets the steady hands. We will continue and believe in each other, fight for each other, and move forward, rising stronger. हंसी क्रोंजी. गया रे तेरी पोस्ट. जान दे, तुझा लॉस आहे, माझा काय नाही. द सिरीज न्यूझीलंड. the series against New Zealand we had very different side, and this is a very different side. The experience that that batting lineup to this team has is chalk and cheese. Comparing everything in New Zealand probably is wrong narrative. कुठं नेम जोडू यार माणसाला नाही का. I won Champions Trophy and Asia Cup.
यार गौतम गंभीर म्हटलं आहे की BCCI डिसाईड माय फ्युचर, इट्स अप टू देम टू डिसाईड. BCCIला मी एकदम कळकळीची विनंती करतो, काय ह्या माणसाला घेऊन जायचं तिकडे घेऊन जा, सोडून द्या अरबी समुद्रात. जे पैसे लागतील ते आम्ही सर्व क्रिकेटप्रेमी काढून देतो इंडियाचे, पण मग या माणसाला घेऊन जा. नको आहे आम्हाला हा माणूस. तुम्ही याला घेऊन जा, कुठेतरी सोडून द्या. लागणारा सगळा खर्च आम्ही देतो. सर्व आम्ही क्रिकेटप्रेमी एकत्र होऊ. तुम्ही असे पण रोहित, विराट, धोनी सगळ्यांचे फॅन्स एकत्र करूनच दिलेत या माणसाने. तेवढं एक चांगलं काम केलंच भाऊ तू याला सोडून द्या कुठतरी. काही डिसिजन वगैरे घेऊ नका, सरळ त्याला उचलून फेकून द्या आणि सांगा चुकून वाहून गेला. विराट कोहली डझंट नीड अस, वी नीड विराट कोहली. जसप्रीत बुमराह, येस. When you got batting lineup where 5 batters in top 8 played less than 15 to 20 test matches, they need time to settle, they need to absorb pressure, they need to learn. You have to give them time. अरे यार मग तू आणलंच का बरं? एवढे 15-20 टेस्ट मॅच खेळतोय. अरे ते लिस्ट एच्या मॅचेस खूप खेळलेले माहिती का तुला? 50, 60, 70, 70 आणि 100 मॅचेस खेळलेले काही काही प्लेयर्स आहे. त्यांना आण ना तू. काय ते काही घरी बसून गोट्या गोट्या खेळू राहिले का? सांगतो पण किती वारी ना, 15-20 मॅचेस खेळलेले आहे टॉप 8 मधले 5 बॅटर, म्हणून मग त्यांना थोडासा वेळ पाहिजे. येडाच हवा आहे तो. फर्स्ट ऑफ ऑल द सिरीज अगेन न्यूझीलंड, जाऊ दे. I hate the word transition. I am not giving any excuses, but this is exactly what transition is. The young players are learning on the job. You have give them time to settle. लर्निंग? अरे तुमची लर्निंग करता करता इंडियाचा लॉस होईल त्याचं काय म्हणा. आणि ट्रान्झिशन वगैरे नाही आवडत. अरे नाही आवडत ठीक आहे, आम्ही बी सहन करतो ना भाऊ. एखाद दुसरा लॉस आम्ही सहन करू शकतो. तुम्ही डायरेक्ट सिरीजच्या सिरीज. यंग प्लेयर्स आर लर्निंग. काही यंग नाही आहे. यंग असते ना त्यांना घरी बसवलं असतं. यंग कोणाला म्हटलं जाईल? वैभव. काय यार. गौतम गंभीर फर्स्ट यूट्यूब पोस्ट थंबनेल आफ्टर स्टेपिंग आउट एज इंडिया कोच. लाइफ में सब सक्सेस कैसे बने, आप कुछ सलाह दीजिए. लय मीम्स बनतील भाई तुझ्यावर. 3020 मस्त रे. 50 करून टाकले. वॉशिंग्टन सुंदर लीडिंग रन गेटर फॉर इंडिया. वाव, काय दिवस आले. वॉशिंग्टन सुंदर लीडिंग रन गेटर आणि जडेजा लीडिंग विकेट टेकर. विथ बुमराह असताना, सिराज असताना इंडियामध्ये मॅचेस होत्या ना. प्लस 105 रन्स विथ बॅट. ओनली 2 परफॉर्मन्स फॉर इंडिया. काय वाटते या माणसाकडे बघून नाही का? यांनी पुरं ठरवून आलं आहे टीम इंडियाचं. म्हणजे यांनी माझं करिअर घातलं वगैरे असं मी म्हणत असेल, आणि मी आता पूर्ण टीम इंडियाला घालून देणार. आणि होऊन काय होईल, एक दिवशी मला काढून टाकतील फक्त, तोपर्यंत मी इंडियाचं पूर्ण वाटोळं करून टाकणार. नॉट द कोरिओग्राफर. ही न्यूज कन्फर्म करावी लागेल, मग तुम्हाला सांगेन. तोपर्यंत सांगून काही फायदा नाही उगाच. गंभीर इन ट्रबल. ट्रबल नाही, पाय घाला त्याच्या तुट्यापर्यंत.
उर्विल पटेलने आज 37 बॉलमध्ये 119 रन. भाईने परत तोडून टाकली समोरच्या टीमची. 10 छक्के 12 चौके, 321चा स्ट्राईक रेट. एक पोस्ट वाचली म्हणे, चेन्नई को भी मिल गया अभिषेक शर्मा. फर्स्ट बॉल इन IPL 6, फर्स्ट बॉल इन SMAT 6. वाव, वैभव यू ब्युटी. क्वेश्चन, डू यू थिंक यू आर द राईट मॅन फॉर द, तू परफेक्ट आहेस का टेस्ट क्रिकेटमध्ये? मग त्यांनी उत्तर काय दिलं, इट इज फॉर द BCCI टू डिसाईड इफ आय एम बेस्ट मॅन फॉर द जॉब ऑर नॉट. BCCI ठरवेल नक्की मी करेक्ट आहे का नाही. इंडियन क्रिकेट इज इम्पॉर्टंट, आय एम नॉट इम्पॉर्टंट. क्रिकेट इम्पॉर्टंट आहे बाई, निघून जा मग तू. आय एम द सेम गाय हू गॉट रिझल्ट्स इंग्लंड वन चॅम्पियन्स ट्रॉफी, एशिया कप, दिस टीम विच इज लर्निंग. उमरान मलिकलाही दिवसात दिसलं वर्सेस महाराष्ट्र. 2 for 24. मस्त रे, एकच नंबर बाई. मित्रांनो, एक देऊन जातो नाही तुम्हाला, या प्लेयरचं नाव सांगून द्या फक्त. एकदम म्हणजे एकदम कट्टर असतील ना, तेच नाव सांगतील भाई. या वाला ये लंबे केसवाला एक टास्क आहे आजच्या दिवसापुरता. फर्स्ट क्लास स्टॅट्स बघायची. स्ट्राईक रेट थोडासा कमी फक्त. तेंबा व्हाईट वॉशेस, बौना व्हाईट वॉशेस. चालतंय मित्रांनो, मग ओव्हरऑल हेच होतं. ठीक आहे मित्रांनो, ओव्हरऑल आजचं हेच होतं, काही वेगळं काही नव्हतं. तर बघू आता उद्याच्या दिवशी नक्की काय काय होतं वगैरे. या माणसाला हाकलून द्या म्हणा यार, नको आहे मला अजिबात नको. याचा चेहरा बघितला तर असा 2-3 ठेवून द्याव्या. इथं लिहिलेलं आहे, 1 word फॉर गंभीर कोचिंग अप्रोच. एका जण म्हटलं आहे, लिव्ह क्रिकेट बिफोर क्रिकेट लिव्ज यू. एक म्हटलेलं आहे, वेन यू रिअलाइज, बघा बरं, वेन यू रिअलाइज धोनी कोहली को TV पे गाली देने वाली जिंदगी अच्छी थी. तू तेच करू शकतो. येस, बाय बाय मित्रांनो, काय हरकत नाही. चालतंय मित्रांनो, मग काळजी घ्या सर्वांनी. वेन इंडिया लुझिंग, वेन इंडिया विनिंग. ओके, चला मित्रांनो, चला टाटा बाय बाय. सगळ्यांनी काळजी घ्या. व्हिडिओला लाईक वगैरे करून द्या. यूट्यूबला अपलोड करतोच मी, कोण अजून शेअर वगैरे बी करा. काळजी घ्या. चला, जय श्रीराम, टाटा बाय बाय.